जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. आज आपण किल्ले तोरणा, स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पहिला किल्ला आणला त्या किल्ल्याचं ट्रेकिंग करण्यासाठी आलो. या किल्ल्यावर येण्यासाठी पुणे या ठिकाणावरून आपण कात्रज घाटातून वेल्हा या किल्ल्याच्या पायथ्याशी गाव आहे, हे तालुक्याचं गाव आहे. आणि त्या गावावरून थोडंसं एक घाटावरून वरती आल्यानंतर या ठिकाणी उत्तम पार्किंगची सोय आहे. हा किल्ला जो तोरणा आहे तो स्वराज्यात पहिल्यांदा आणला आणि त्या किल्ल्याचं आपण ट्रेकिंग करणार आहोत. या ठिकाणी आपण पार्किंग टू व्हीलरवर आलेलो आहे. माझा सहकारी मुलगाच आहे चिरंजीव, त्याला पण आपण पुढे गेल्यानंतर व्हिडिओमध्ये घेऊ. शशिकांत आहे. पुण्यावरून आम्ही पहाटे 5:30 वाजता निघालेलो आहे. सर्वसाधारण 60 किलोमीटर अंतर या ठिकाणी 1.5 तासाचा वेळ लागतो. 1.5 तासात आपण या ठिकाणावर आलेलो आहे. आता सकाळचे 8:30चं टायमिंग आहे. तर या ठिकाणावरून किल्ल्याचा ट्रेक करण्यासाठी 1.5 ते 2 तासाचा वेळ लागू शकतो. तर आपण या किल्ल्यावर जात असताना जो काही थरारक अनुभव येईल तो सर्व आपण चित्रीकरण करून आपल्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही सर्वांनी चॅनल आपला सबस्क्राईब करावा ही विनंती. चला तर आपण ट्रेकला आता सुरुवात करणार आहोत. आपण बघू शकता या ठिकाणी किल्ल्यावर जाण्यासाठी जेवढं लागणारं साहित्य आहे तेवढं साहित्य आपण या ठिकाणावरून घेऊ शकता. या ठिकाणी आपल्याला बिस्लरी आणि ट्रेक खूप अवघड आहे. जंगली प्राण्यांचा या ठिकाणी वावर आहे. बघा मित्रांनो, 8:30 वाजता बरोबर आपण चढाई चालू केली. 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आल्यानंतर अशा पद्धतीने एक या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे. तर या बोर्डवर आपण काय माहिती दिली ते थोडक्यात आपण सांगूया. बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा वर फोटो आहे. या ठिकाणी लिहिलंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करीत असताना इसवी सन 1647 मध्ये सर्वप्रथम घेतलेला हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा किल्ला असे ठेवण्यात आलेलं आहे. महाराजांनी गडाची पाहणी करत असताना त्याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव बदलून प्रचंडगड असे ठेवले. या किल्ल्यावर सापडलेल्या धनाचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगडाच्या बांधणीसाठी केला. तोरणा किल्ला कधी कधी कोणी बांधला याचा पुरावा आज उपलब्ध नाही. येथील लेण्यांच्या आणि मंदिराच्या अवशेषावरून हा शैव पंथाचा आश्रम असावा. इसवी सन 1470 ते 1486 दरम्यान बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला. पुढे हा किल्ला निजामशाहीत गेला. नंतर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला व त्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. या गडावर काही इमारती बांधल्या. महाराजांनी आग्र्याहून आल्यानंतर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात 5,000 इतका खर्च त्यांनी तोरण्यावर केला. छत्रपती संभाजी महाराजांची निर्घुण हत्या झाल्यानंतर हा किल्ला मोगलांकडे गेला. शंकरजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. पुढे इसवी सन 1704 मध्ये औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा घातला व लढाई करून आपल्या ताब्यात आणला व याचे नाव फुतू उल गझेब म्हणजे दैवी विजय ठेवले. पण परत 4 वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर लोक चढवून गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला व यानंतर तोरणा कायम स्वराज्यात राहिला. पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला होता. लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला होय. तोरणा गडावर मेंगाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. तर अशा पद्धतीनं आपण एक 15 ते 20 मिनिटाच्या चढाई करून आल्यानंतर हा आपल्याला बोर्ड या ठिकाणी पाहायला मिळतो. थोडीशी वर चढाई करून येतात या ठिकाणी दुसरा बोर्ड लावलेला आहे. 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर आल्यावर या ठिकाणी तीव्र चढाई आहे. या बाजूला कुठलीही तटबंदी नसून जर इथून पावसाळ्यात जर आला आपण पाय वगैरे निसरला तर अशा पद्धतीनं खोल दरीत जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही. तीस ते 35 मिनिटाच्या ट्रेकनंतर
वेल्हे गाव हे खाली पायथ्याला दिसत आहे आणि या ठिकाणी किल्ल्याच्या चारही बाजूनी अशा पद्धतीनं सह्याद्रीचा हा उंच उंच असा डोंगर आहे आणि किल्ल्याच्या बाजूला गुंजवणे धरण आहे. किल्ल्याच्या अगदी पायथ्याच्या जवळ हे धरण आहे. धरणाचा नजारा तुम्ही बघू शकता या ठिकाणी. पुण्यावरून हे दादा आलेले आहेत, निम्म्याच्या ट्रेकवर आहेत. दादा कुठून आला? पुणे. दम लागतो का किल्ल्यावर आले? व्यायाम चांगला होतो. एक कसरत शहरी विभागातनं ज्यावेळेस आपण बाहेर पडतो तर काही कसर जी आपली कमी असती ती पूर्ण होती. त्याचंच महत्त्व आहे या आपल्या गड किल्ल्यांवर. बरोबर 8:30 वाजता आपण ट्रेक चालू केला आहे. बघूया आता किती वेळ लागतो तो जाण्यासाठी. लिंबू सरबत, ताक, चहा, मॅगी, बिस्लरी. निम्म्या टप्प्यावरती आल्यानंतर एका बाजूला हे धरण आहे गुंजवणे. मावशी मला एक सांगा, या ठिकाणी दिवसात किती पर्यटक येऊन जातात साधारण? तसं 400-500 लोक येतात दिवसाचे? हा, पण दर दिवसाचे नाही, कधी 100-200 पण येतात, कधी 300-400 असं येतात. आणि जास्त गर्दी असेल त्यामुळे हजाराच्या पुढे. किल्ल्यावर जर आलं लांबून लोक येतात तर किल्ल्यावर काय दगाफटका होण्याची शक्यता असते का? वरती गेल्यानंतर चोरी वगैरे अशा काय घटना घडतात का? नाही तसं काही नाही. पर्यटकांना काय धोका या ठिकाणी? नाही. बरं, आता तुम्ही लिंबू सरबत, ताक, चहा, मॅगी, बिस्लरी या ठिकाणी एकदम चांगली सेवा करताय. तर ही सेवा करत असताना लिंबू सरबत किती रुपयाला आहे? लिंबू सरबत 20 रुपयाला येतं. आणि ताक पण 20 रुपयाला येतं. बिस्लरी? बिस्लरी आता 40. बरं, बिस्लरीचा भाव जास्त ठेवला कारण किल्ल्यावरती वरती यायला ते वरती आणण्याचं हे आहे, असं भाव ठेवण्याचं काय नाही एवढं, पण आमचं ते वजेचं भाडं काढतो आम्ही. हां. बरोबर, बरं, आम्हाला चालत घेऊन यावं लागतं ना. तर बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं असं आपल्याला जर निम्या टप्प्यावर आल्यानंतर ट्रेकर्स येत आहेत आणि जर दमला तर या ठिकाणी लिंबू सरबत आपण घेऊ शकता. गुंजवणे धरणाच्या थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक बोर्ड लावला आहे. किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांकडे प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकचे वेस्टर्न असलेल्या वस्तू, प्लॅस्टिक पिशवीत पदार्थ असतात. वापर झाल्यावर ते इतरत्र फेकून दिल्यामुळे हा प्लॅस्टिक कचरा पर्यावरणाची होणारी हानी पाहता त्याचा वापर कमी करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे झाले आहे. सह्याद्रीच्या कड्याकपारीत किल्ल्यावर जाणारे मावळे आजही आपल्या महाराष्ट्रात आणि या सह्याद्रीच्या कडेकपारीत आहेत. तर बघू शकता, 2 तरुण युवक आता सध्याचे 8:45-9चं टायमिंग झालंय आणि या 9च्या टायमिंगमध्ये किल्ल्यावर जाऊन माघारी परत खाली आलेत. तर हर हर महादेव मित्रांनो. हर हर महादेव. तुम्ही आता सकाळी किती वाजता ट्रेकला सुरुवात केली? आम्ही सकाळी ट्रेकला सुरुवात केली होती 5 वाजता केली होती. आम्ही एक 50 मिनिटामध्ये गडावरती पोहोचलो आणि सनसेटसाठी आम्ही सनराईजसाठी आलो होतो आम्ही. आणि आम्हाला चांगल्या प्रकारे सनराईज बघायला भेटला आणि एकदम छानसं वातावरण आहे गडावरती. तर आता आम्ही 55 मिनिटामध्ये आम्ही उतरलो आहे गडखाली. तर एकदम छान वातावरण आहे. बरेच व्हिडिओ आपण यूट्यूबला पाहतो आणि यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात देशात आपले महाराजांचं जे वैभव आहे ते पाहिलं जातं. तर हा ट्रेक मी आता याच्या पहिलीच माझी तोरणा चढाई आहे. बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 1.5 तासाचा ट्रेक आहे आणि खूप अवघड सगळ्यातला ट्रेक आहे. तर ट्रेकबद्दल तुम्हाला काय बोलायचं? ट्रेक हा आम्ही केलाय 55 मिनिटामध्ये. पूर्ण ट्रेक हा 55 मिनिटामध्ये केलाय. ट्रेक हा अगदी सोपा आहे. थोडं इन्क्लाइन आहे त्याच्यामध्ये, बट तुम्ही सांभाळून ट्रेक केला. वरती थोडंसं पॅचेस आहेत जे थोडे अवघड आहे, पण बाकी पूर्ण ट्रेक हा इझी आहे. तुम्ही म्हणजे एक महिला आपल्या त्या पण चढू शकतात आणि म्हणजे आपले सर्व मित्र परिवार सोबत तुम्ही आरामात हा ट्रेक करू शकतात. ट्रेक करत असताना काळजी काय घेतली पाहिजे? आपलं हेच की प्रॉपर शूज असले पाहिजे तुमचे, ट्रॅक पॅन्ट्स आणि एक तुम्ही लवकर येणार आहे तर आता थंडीचे दिवस आहे जरा, तर जॅकेट्स वगैरे असले पाहिजे, कारण की सकाळी आम्ही गेलो होतो तर जरा जास्त वरती गार होतं. सगळ्यात अवघड पेज कुठला वाटला किल्ल्यावर? किल्ल्यावरती जरा आपण थोडंसं राहिलं की 5 मिनिटाचा किल्ला वरती आपला बुरुज येतोय, तर तिथं थोडं अवघड आहे, जरा इन्क्लाइन आहे. बाकी पूर्ण किल्ला एकदम आपला इझी आहे. तर तुझं नाव सांग जरा. नाव सांग. मी विशाल आहे. मी पुण्यावरनं आलोय. मी MBA करतो. 20 ते 25 मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण एका टप्प्यावर येतो आणि ह्या टप्प्यावर दोन्ही बाजूनं तीव्र उतार आहेत. ह्या बाजूला बघू शकता खोलदरी आहे. तर या ठिकाणी कुठलीही सुरक्षा कवच या ठिकाणी शासनानं लावलेलं नाही. लोखंडी पाईप वगैरे लावण्याची आवश्यकता आहे.
ह्या पण बाजूला बघू शकता अतिशय खोल मोठी दरी आहे. जर या बाजूनं सटकला तर पूर्ण या ठिकाणी पश्चिमेच्या बाजूनं वारा येतोय आणि या वाऱ्यामुळं आपला तोल जाण्याची शक्यता आहे. तर आपण सांभाळून येणं अत्यंत आवश्यक आहे. दोन्ही बाजूला आपण या दऱ्या बघू शकता. आता आपण निम्म्या टप्प्यावर आलो आहे आणि एकदम आता तीव्र चढ लागलेला आहे. तर इथूनच खरी किल्ल्याची चढाई या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आपण बघू शकता आता या ठिकाणी किल्ल्याची तटबंदी दिसते खालनं. या ठिकाणी बुरुज दिसत आहेत आणि चढाई पण अशाच पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे. या टप्प्यावर चढाई चढत असताना खडकामध्ये नवीन पायऱ्या कोरलेल्या आहेत. किल्ल्यावरच्या चढाईचा हा पॅच अत्यंत अवघड आहे. ह्या पॅचवर जर तोल गेला तर संपला. चढाई करायची असेल तर वाघाचं काळीच पाहिजे. तोल गेला की संपला. हर हर महादेव. निम्मा ट्रेक पूर्ण झाल्यानंतर अशी थोडीशी सपाट मळलेली वाट आहे. ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो अखेर तो दरवाजा आपल्याला दिसतोय. या दरवाजाचं नाव बिन्नी दरवाजा असं आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बोर्ड नाही. शासनानं या ठिकाणी हा बिन्नी दरवाजा आहे म्हणून बोर्ड लावणं अत्यंत आवश्यक आहे. बिन्नी दरवाजाच्या सरळ पुढे गेल्यानंतर अशा तीव्र पायऱ्याचाच पॅच आहे आणि पायऱ्याच्या पॅचनंतर आपण या ठिकाणी बुरुजावरती जाणार आहोत. छत्रपती महाराजांनी किल्ला जिंकल्यानंतर हाच तो ध्वज आहे. या ठिकाणी आपला भगवा ध्वज फडकवलेला होता. या दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 साईडला बुरुज आहेत. आज इथे भक्कम स्थितीत आहेत. पण आता पुढचा दरवाजा लागणार आहे तो कोटे दरवाजा लागणार आहे. थोड्याच अंतरावर हा काही 10 मिनिटाचा ट्रेक राहिलेला आहे. या टप्प्यावरच्या पायऱ्या आजही भक्कम स्थितीत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणावरून ट्रेकसाठी जाऊ शकतो. तर बघा इतिहासप्रेमींनो, आपण ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होतो तो क्षण आता आला आहे. तो दरवाजा जवळ आला आहे. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा आपण या ठिकाणावर पोचलो. 8:30 वाजता ट्रेक चालू केलेला. बरोबर आता 11 वाजलेले आहेत. अर्थात 1.5 तासाचा ट्रेक आहे. हे सत्य आहे. टप्पे खात खात, वेडेवाकडी वळणे खात खात जो ट्रेक आपण चालू केलेला तो ट्रेक 1.5 तासाचा आहे आणि 1.5 तासात तुम्ही आराममध्ये येऊ शकता. या ठिकाणी आपण थोडंसं दम लागला नाही, परंतु थोडंसं पाणी घेतलं आणि आपण आता मुख्य दरवाजाकडे जाऊया. बघूया काय परिस्थिती आहे ती. बघू शकता 350 वर्षे जुने दगड आहेत. अलीकडं कुठलाही इंजिनियर असू द्या, स्ट्रक्चरर असू द्या, त्याचं बांधकाम सिमेंटने 150 वर्षाची गॅरंटी देऊ शकतो. परंतु 400 वर्ष, हजारो वर्ष ही दगडं ऊन, वारा, पाऊस याचं झेलत अशा पद्धतीनं जशीच्या तशीच उभी आहेत आणि याची पडझड होताना आपल्याला पाहवत नाही. तर शासनाने या गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता इथून आपण जाऊया वरती. चला. तर आपण बघू शकता इथंच थांब. या बाजूला बुरुज आहे आणि या बाजूला पूर्ण अशी दगडाची भिंत आहे. आपण या ठिकाणावर आलोय, परंतु जो दरवाजा आहे तो गोमुख छत्रपतीने जेवढे किल्ले बांधले तेवढे असे गोमुख पद्धतीचे बुरुज बांधून गोमुख पद्धतीचे दरवाजे तयार केलेले आहेत. जरी दुश्मन किल्ल्यापर्यंत आला तरी या ठिकाणावरून पुढं जाणं त्याला अत्यंत कठीण जात आहे. आणि जरी आला समजा तर तुम्ही आता स्ट्रक्चर बघू शकता. बघू शकता आपण तोरणा किल्ल्याचा हा मुख्य दरवाजा आहे. वरनं बघू शकता कसं स्ट्रक्चर आहे. त्याला जर या ठिकाणापर्यंत दुश्मन पोचलाच तर त्या ठिकाणी फोल आहे आणि वरून उकळलेलं तेल किंवा अजून उकळलेलं गरम पाणी अशा पद्धतीने या दुश्मनापर्यंत खाली सोडण्याचं काम. आणि त्याच्यावर जो ब्रिजच्या वर लहान मोठे दगडगोटे
वरून फेकले जायचे. कसलाही दुश्मन असला तर मराठ्यांची ही चाल असायची. छत्रपतींनी अवघ्या 16व्या वर्षी हा जो किल्ला आहे तो सर केलेला आहे आणि आपल्या याच दरवाज्यातून छत्रपती महाराज, राजे शिवाजी आणि जे काही निवडक मावळे होते त्यांच्याबरोबर तानाजी मालुसरे असतील, येसाजी कंक असतील, असे सर्व मावळे, भीमा लोहार असतील, तर अनेक जातींचे आणि अनेक समाजाला घेऊन छत्रपतींनी आपल्या महाराष्ट्रात स्वराज्याचं तोरण बांधण्याचं काम केलं आहे. तोच हा दरवाजा आहे आणि अवघ्या 16व्या वर्षी याच दरवाज्यातून त्यांचे मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज इथपर्यंत आलेले आणि हा गड जिंकलेला होता. तर आपण आता बघू शकता, या हा जो दरवाजा आहे तो अशा पद्धतीनं, हा पूर्वीचाच दरवाजा असावा. याला अशा पद्धतीनं कोरीव काम आहे. इकडे या जरा. आणि हे असे लोखंडी सळे आहेत. जरी समजा या ठिकाणापर्यंत हत्ती येऊ शकत नाही, परंतु लाकडी ओंडक्याने वगैरे जर याच्यावरती मारा करण्याचा प्रयत्न केला किंवा एखादा हत्ती किल्ल्यावरती आणण्यात आला आणि दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीनं हे टोकदार सळया चा दरवाजा या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि आत या जरा इकडं. या ठिकाणी अशा पद्धतीची वावरे आहे बसायला आणि दोन्ही बाजूला दरवाजाच्या पाठीमागं आता या ठिकाणी दरवाजाला दगड लावलेले आहेत. ते दगड काढून दरवाजा जर लावायचा प्रयत्न केला तर आपण बघूया, तोही प्रयत्न करूया. अशा पद्धतीनं आपण दरवाजा या ठिकाणी दगड लावलेला. आता हा दरवाजा उघडलाय, आपण आत या. तर त्या काळातील दरवाजा आहे आणि सागवानी स्ट्रक्चर असणार आहे. त्याला अशा पद्धतीची कडी आहे या ठिकाणी आणि आतून ही एक मोठी लोखंडी लॉक आहे. तर आपण बघू शकता या ठिकाणी, इकडे होल दाखवा, लाकडी ओंडका असायचा आणि अशाच पद्धतीनं आत होल आहे. या ठिकाणी लाकडी ओंडका आत ढकलून तो लाकडी ओंडका असा बाहेर काढला जायचा आणि त्या बाजूला ढकलल्या जायचा. ढकलल्यानंतर पूर्ण हा दरवाजा आतून जरी बाहेरून कोणी दुश्मनाने धक्का दिला किंवा हत्तीने वगैरे जर बाहेरून धक्का दिला किंवा लाकडी ओंडक्याच्या साहाय्याने धक्का दिला तर दरवाजा या लाकडी ओंडक्याला पूर्ण स्टॉप व्हायचा. त्यामुळं दरवाजा सहजासहजी उघडणं अशक्य होतं. या ठिकाणी सैनिकांची पहारा देण्याची जागा आहे. जेवढे काही लढवई सैनिक होते या ठिकाणी दरवाजाच्या वरती 2 बुरुज आहेत आणि या दोन्ही बुरुजावरून पूर्ण हा जो पुण्याकडील भाग आहे तो पूर्ण भाग कव्हर होतो या ठिकाणावरून. या ठिकाणी सिंहगड आहे, दिसतो इथून, आणि इथूनच राजगड पण दिसतो. आपण तो त्या बाजूला गेल्यावर नंतर दाखवणार आहे. किल्ल्याचं ट्रेकिंग करत असताना मुख्य काळजी, आपल्याबरोबर एक काठी पाहिजे. या किल्ल्यावर माकडांचा हैदोस आहे आणि तुमची इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती जर नसेल तर तुम्ही हा तोरणा किल्ला सर करू शकत नाही. जो कमकुवत काळजाचा आहे त्यांनी तोरणा किल्ल्याचा ट्रेक करण्याचा प्रयत्न करू नये. कारण आम्ही येताना बरेच मित्र भेटले तर बऱ्याच जणांना या ठिकाणी कोणाला दम लागतो आहे, कोण निम्म्यातून ट्रेक सोडतं आहे. ट्रेक मध्यम आहे, एवढाही अवघड नाही, परंतु अनेक ठिकाणी खडी चढाई आहे. या ठिकाणी ब्रॅकेट लावलेले नाहीत, लोखंडी गज आहेत, त्याची दुरावस्था झालेली आहे. शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता आपण या पहिल्या मुख्य दरवाजाच्या बुरुजावरती आहे. या बुरुजावरती या ठिकाणी हे जे बांधकाम बघताय तुम्ही, तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं तेल किंवा उकळतं पाणी सोडण्याची या ठिकाणी पूर्ण असं या गोलाकार ठिकाणी जागा होती. परंतु काळाच्या ओघानं म्हणा किंवा पावसाच्या माऱ्यानं तर या ठिकाणी थोडीशी पडझड झालेली आहे, ते आता आपण दाखवू शकत नाही. तर अशा पद्धतीनं तोरणा किल्ल्यावर आपण 1.5 तासाचा ट्रेकिंग सक्सेसफुल करून पहिल्या दरवाज्यावरती आलो आहे. पुढील जो नजारा आहे तो आपण जसं पुढं जाईल तसं दाखवणार.
मुख्य दरवाजातून पुढं आल्यानंतर समोरच पुरातत्व खात्यानं एक बोर्ड लावला आहे, जेणेकरून आपल्याला या ठिकाणी नकाशा समजू शकेल. 1 नंबरला सरळ बालेकिल्ल्यावर रोड जातो, 2 नंबरला बुधला माची आहे, 3 नंबरला कोकण दरवाजा, 4 नंबर बिनी दरवाजा, झुंजार माची, वाघ दरवाजा, 7 नंबरला मेंगाई देवी मंदिर, 8 नंबरला तोरणेश्वर महादेव मंदिर, 9 नंबरला तोरणजाई मंदिर, 10 नंबरला लकडखाना, 11 नंबरला पाण्याची टाकी. तर अशा पद्धतीनं या नकाशावरती नंबर टाकलेले आहेत. जर तुम्ही आला तर पहिल्यांदा हा नकाशा बघा आणि मग किल्ल्याचा ट्रेक बघायला सुरुवात करा. मजबूत दगडामध्ये बांधलेल्या पूर्वीच्याच पायऱ्या आहेत. अशा पद्धतीनं समोर खोकट टाका आहे. आपण बघूया खोकट टाक्यात कशा पद्धतीचं खोकट टाका आहे ते. या ठिकाणी अशा पद्धतीनं बोर्ड लावला आहे, खोकट टाका आहे. अजूनही यामध्ये आपल्याला पाणी दिसतंय. तर आपण बघू शकता अशा पद्धतीनं सर्वसाधारण एक 40 बाय 40चा खोकट टाका असणार आहे. जवळच या ठिकाणी एक मंदिर आहे का समाधी आहे ते सांगता येत नाही. यामध्ये पादुका आहेत. जरा थोडं पुढं आलं की हा लक्कडखाना आहे आणि त्याच काळात बांधलेली किल्ल्याचा जीर्णोद्धार करत असताना जी वापरलेली लाकडं आहेत ते स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. अतिशय सुबक आणि कोरीव असं चौकोनी दगडामध्ये बांधलेलं बांधकाम आहे. सागवानी लाकडांचा वापर करून अशा पद्धतीनं या ठिकाणी दगडाचं अतिशय कोरीव काम करून त्याच्यावर असं सागवानी चौकोनी लाकडाच्या साह्यानं अतिशय सुबक असं या ठिकाणी लक्कडखाना आपल्याला दिसतो. हे पाण्याचं टाक आहे. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी याचा वापर केला जात असणार. पाण्याच्या टाक्याच्या पुढे आल्यानंतर थोडंसं चढावरती हे असं अप्रतिम दिसणारं दगडामध्ये केलेलं कोरीव काम आहे आणि त्याच काळातलं आहे. ते लाकडी खांब आणि त्याच्यावरती कौलार 100% असणार त्यावेळेस. आज याची पडझड होऊन अतिशय दुरावस्था झालेली आहे. बघूया आपण आज जाऊन बघूया काय दृश्य दिसतंय. तर आपण बघू शकता पाच ते 6 किल्ल्याच्या मध्ये तोरणागड आणि राजगड हे 2 गड आहेत. आणि राजगड आपली स्वराज्याची राजधानी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. याच्या पाठीमागं या राजगडाचे संरक्षण करण्यासाठी 5 ते 7 किल्ले या तोरणा किल्ल्यावरून आपल्याला आता दृष्टीस पडतायत. पहिला तो राजगड आहे. राजगडचा बालेकिल्ला या ठिकाणावर दिसतोय आणि 2 नंबरला प्रतापगड या ठिकाणावरून दिसतोय. प्रतापगड त्या बाजूला धोका जास्त असल्यामुळे थोडासा धूसर दिसतोय. आणि 3 नंबरला समोर पूर्वेच्या बाजूस पुरंदर दिसतोय, तो पुरंदर आहे. पुरंदर या ठिकाणावरून धूसर दिसतोय. आणि किल्ल्याच्या आपण पुणे या बाजूकडे जर गेलो तर या ठिकाणावरून सिंहगड गड आला, पण सिंहगडा तो सिंहगड दिसतोय. राजगडाच्या बाजूवर झुंजार माची इथून निदर्शनास येते. झुंजार माचीवर जाण्यासाठी आता सध्या रोड नाही. ही जी ट्रेकर मंडळी थांबली, ही ट्रेकर्स या ठिकाणी थांबले, त्या ठिकाणावरून खाली रोड तुटलेला आहे. रोड तुटलेला असल्यामुळं तिथं जाण्याची व्यवस्था नसल्यामुळं एक पण पर्यटक या ठिकाणी जाऊ शकत नाही. झुंजार माची अशा पद्धतीनं आहे. झुंजार माचीवर एक पाण्याचा टाका आहे. त्या ठिकाणी आज हे पाणी आहे. या ठिकाणी झूम केल्यानंतर दिसतंय हे पाण्याचा टाका आपण बघू शकता. एका माणसाला सहजासहजी जाता येईल अशा पद्धतीने तटबंदी आहे आणि अतिशय भक्कम अशा अवस्थेत आज हे तटबंदी आहे. आपण बघू शकता किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी या तटबंदीचा वापर केला जायचा. चारी बाजूनं नजर ठेवण्यासाठी या तटबंदीचा वापर केला जायचा. संपूर्ण गडाची तटबंदी आहे. त्या तटबंदीच्या काही अंतराने अशा पद्धतीनं बुरुज आहेत, जेणेकरून सैनिकांची विश्राम करण्याची जागा आणि या ठिकाणी एक 4-2 सैनिक लढवय्ये सैनिक या ठिकाणी किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी
आराममध्ये थांबू शकतील अशा पद्धतीने ही जागा आहे. गडाचं संवर्धन करण्यासाठी ज्या ठिकाणी पडझड झाली त्या ठिकाणी हे दगड परत लावण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने पुरातत्व खात्याकडून हे कामकाज चालू आहे. किल्ल्यावर आल्यापासून मला हे तिसरं पाण्याचं टाकं या ठिकाणी आढळले. आताही या पाण्याच्या टाक्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आहे. हे एक मोठं टाका आहे आणि त्यानंतर एक खूप टाका आहे. या पाणी हे किल्ल्यावरचं आत्मा आहे आणि पाण्यावर जीवन चालत असल्यामुळं माणसाचं पाणी कमी पडू नये ही दूरदृष्टी असल्यामुळं या ठिकाणी आज ही अशी पाण्याची टाकी अतिशय सुव्यवस्थित आहे. तोरणा किल्ल्यावरचं हे तिसरं पाण्याचं टाकं आहे. आज ही या टाक्यामध्ये पिण्यायोग्य पाणी आहे, परंतु आता खाली जाता येत नाही. त्या ठिकाणी पायऱ्यांची पडझड झालेली आहे. बाले किल्ल्यावर आपण आता आहे आणि बाले किल्ल्यावर जर बघण्यासारखं काय असेल तर या ठिकाणी मेघाई देवीचं मंदिर आहे आणि त्याच्यासमोर महादेव मंदिर आहे. ही दोन मंदिरं आज ही भक्कम स्थितीत आहे. आणि आता मी थोडंसं वरती जातो. या ठिकाणी कचेरीची जागा असणार आहे ही, असा एकंदरीत अंदाज आहे माझा. तर कचेरीची जागा कशी असू शकते वर या जरा इकडं दाखवूया आपण. या ठिकाणी आपण बघू शकता मोठमोठे असे दगड आहेत आणि या दगडावरती ज्यावेळेस या किल्ल्याचं कामकाज चालत असणार आहे या ठिकाणावरून आणि ही कचेरी 100% असणार आहे असा माझा अंदाज आहे. तर तुम्ही बघू शकता हे जे चौकोनी दगड आहेत या दगडावरती चौकोनी लाकडाच्या साह्यानं असं उंच आणि दोन्ही बाजूला कौलारू अशा पद्धतीनं ही जागा असावी असा अंदाज आहे. आणि या ठिकाणी बरेच असे अवशेष आहेत की किल्ल्यावरती पडझड झालेल्या अवस्थेत आहेत. आता ह्या महादेव मंदिराच्या पाठीमागं काही एक वाडे दिसत आहेत मोठे. हे सेनापतींचे किंवा या किल्ल्यावर जे किल्लेदार आहेत त्यांना राहण्याचं ठिकाण असावं असा एक प्राथमिक अंदाज आहे. तर याच्यापेक्षा अनेक जणांचं अनेक मत असू शकतं. मला जे दिसतंय माझ्या निदर्शनास ते मी तुमच्यासमोर व्यक्त करत आहे. मेघाई देवीचं मंदिर आहे अशा पद्धतीनं बघू शकता. अगदी पूर्वीचं जे आहे ते स्ट्रक्चर आहे. अतिशय कोरीव आणि सुबक असं बांधकाम आहे. दगड आजही सुस्थितीत आहेत. दरवाज्यामधून आत गेल्यानंतर आपल्याला मेघाई देवीचं दर्शन आता दाखवतो. आपण सर्वजण या ठिकाणी नमस्कार करूया आणि छत्रपती महाराजांची या ठिकाणी समोर अशी एक सुबक मूर्ती आहे. छत्रपती राजे संभाजी महाराजांचा या ठिकाणी फोटो आहे आणि अतिशय सुबक अशी देवीची या ठिकाणी मूर्ती आहे. महादेव मंदिर या ठिकाणी बांध दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं वरती जुन्या वाड्याचे अवशेष या ठिकाणी पडझड झालेल्या अवस्थेत आहेत आणि आग लागून या ठिकाणी जे झाडं आहेत ती जळून अशा पद्धतीनं खाक झालेली आहेत. चला तर आपण जाऊया मंदिराकडे. मंदिरावर जाताना भक्कम अशा पायऱ्या आहेत. आत गेल्यानंतर चौकोनी असा या ठिकाणी बांधकाम आहे. सागवानाचे लाकडं आणि त्याच्यावरती पत्र्याचं वरनं झाकण आहे. अशा पद्धतीनं अतिशय सुबक चौकोनी दगडामध्ये बांधलेलं हे बांधकाम आहे. समोर नंदीची मूर्ती आहे. अतिशय सुबक अशी या ठिकाणी शंकराची पिंड आहे आणि या ठिकाणी या पाण्याचा थेंब अशा पद्धतीनं अखंड चालू आहे. वरचं स्ट्रक्चर आपण बघू शकता. अशा पद्धतीने चारी बाजूने चौकोनी असं या दोन मंदिराच्या पश्चिमेला कोकण दरवाजा आहे आणि आता आपण कोकण दरवाजाकडे निघालोय. अशा पद्धतीनं दुरावस्था झालेल्या पडझड झालेल्या अवस्थेत हे बालेकिल्ल्याचे अवशेष आहेत. बालेकिल्ल्यावरती हे जे राहण्याचं ठिकाण आहे किल्लेदाराचं असेल किंवा सैनिक असतील. या किल्ल्यावरती छत्रपतींनी जेव्हा आक्रमण केलं त्यावेळी एक 500 ते 700 मावळे होते असा इतिहास आहे. आणि अगदी सहजासहजी छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी
या किल्ल्यावर आपल्या स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं आणि त्यानंतर 350 किल्ल्याचे स्वराज्यात निर्माण करून जिंकून घेतले आणि अशा पद्धतीनं या सह्याद्रीचा कड्यात राहून आपला धर्म जागा केला. तर हे विहंगम दृश्य बघू शकता आपण. अशा पद्धतीनं या बालेकिल्ल्यावरनं हे सर्व पूर्ण दृश्य दिसत आहे. सोनेरी चादर पसरल्यासारखं दिसतंय जानेवारी महिन्यात. पावसाळ्यात ट्रेकिंग करणं खूप अवघड असतं, त्यामुळे आपण आता जानेवारी महिन्यात ट्रेकसाठी आलेलो आहे, त्यामुळे आपल्याला ट्रेक सोपा गेलेला आहे. ही जी समोर दिसत आहे ती बुदला माची आहे. कोकणाकडं तिकडून जर आक्रमण केलं तर या किल्ल्याचं संरक्षण होण्यासाठी या बुदल्या माचीची निर्मिती केली. पूर्ण अशी संरक्षित तटबंदी आहे पूर्ण बाजूला आणि तो एक सुळका आहे उंच अशा पद्धतीचा. आणि या ठिकाणी बुदला माचीवरून पूर्ण हे जो पश्चिम विभाग आहे त्याचा नजर ठेवण्याचं काम या बुदला माचीवरून होत असणार. आणि बुदला माची या किल्ल्याचा आत्मा आहे म्हणलं तरी चालणार आहे. कारण त्या बाजूला राजगड, या बाजूला बुदला माची आणि समोर वाघ दरवाजा आणि त्या बाजूला मुख्य दरवाजा असं विभागात हा किल्ला विभागलेला आहे. जवळजवळ आता 2 ते 3 तासाच्या आपण या ठिकाणी वेळ घालवला आहे. आपल्याला त्या झुंजार माचीवरती जाता आलं नाही. त्या ठिकाणी पूर्ण एक भाग असा तुटलेला आहे आणि त्या ठिकाणी दोरीची व्यवस्था पहिली होती, परंतु तिथं आपल्याला जाता आलं नाही. आता या बुदला माचीवर जाण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग खूप अवघड आहे. पुढं ब्रॅकेट तुटलेले आहेत, त्यामुळं एक पण ट्रेकर या ठिकाणी जात नाही. म्हणून आपण आता सध्या बुदला माचीवर जाण्याचं रद्द केलं आहे. तर या ठिकाणावरून अतिशय म्हणजे जवळच दिसते बुदला माची ह्या किल्ल्याचा एक मुख्य भाग आहे आणि दोन्ही बाजूला तीव्र उतार आहे. त्यामुळं कोकणाकडून जर एखादं आक्रमण झालं तर या किल्ल्यावर पूर्णपणे संरक्षित राहावा या उद्देशानं या बुदला माचीचं या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. बुदला माचीवर जाण्यासाठी या ठिकाणावरून एक भुयारी मार्ग पण या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं हा भुयारी मार्ग आहे. आपण थोडंसं आत जाऊन बघूया भुयार आपल्याला कुठपर्यंत दिसते. तर आपण बघू शकता राजगडाच्या बाजूनं कोकण दरवाजाकडे येणारा हा रस्ता आहे. अतिशय तीव्र चढ आहे, त्यामुळे या ट्रेकचा वापर जे अनुभवी ट्रेकर्स आहेत ते करतात. याची चढाई खूपच अवघड आहे आणि हा समोर दिसतोय. आता आपण कोकण दरवाजाच्या पायथ्याजवळ आहोत. लांबून दिसणारा हा कोकण दरवाजा बुरुजांच्या आकारासारखा दिसतो. येथून दरवाजा आपल्या नजरेस पडत नाही. हेच छत्रपती शिवाजी महाराजांचं तंत्र होतं. दुश्मन जवळ आला तरी त्याला दरवाजा दिसत नव्हता. गडकोट पाहायचं म्हणलं की त्याला मर्दानी छाती पाहिजे आणि हा कोकण दरवाजाच्या पायऱ्या आपण चढतोय. ट्रेक केला 1.5 तासाचा यशस्वी आणि जवळजवळ संपूर्ण किल्ला आपण आता पाहता आणलाय. कोकण दरवाजाकडे आलोय. कोकण दरवाजाची संपूर्ण माहिती आता आपण तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण ज्या बाजूनं चढाई केली त्या बाजूला पहिल्यांदा आपल्याला बिन्नी दरवाजा लागला. बिन्नी दरवाजानंतर आपण थोडंसं पुढे गेलो की कोठी दरवाजा लागला आणि किल्ल्याच्या ते दरवाजे 2 जे दरवाजे आहेत ते उत्तरच्या बाजूला आहेत आणि हा कोकण दरवाजा जो आहे तो कोकणच्या बाजूला आहे, पश्चिम बाजूला. आणि या कोकण दरवाजाचं जे स्ट्रक्चर आहे ते गोमुख आकाराचं आहे. तुम्ही आता बघू शकता हा जो बुरुज आहे तो अतिशय भक्कम अवस्थेत आज पण आहे. या बाजूला एक बुरुज आहे आणि जर या बाजूनं समजा चढाई करण्याचा किंवा दुश्मन जर खालून आला इथपर्यंत पोचला तर त्याला दरवाजा दिसत नाही. या ठिकाणी समोर आल्यानंतर गोमुख असं त्याला आकार दिलेला आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या अतिशय भक्कम अवस्थेत आहे आणि या बाजूला तटबंदी आहे. अतिशय सुरक्षित आपण या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी काही पर्यटक आहे नाश्ता करतायत. तर हे माकड वन्य प्राण्यांचा या ठिकाणी भरपूर त्रास आहे तोरणा किल्ल्यावर.
काही पायऱ्या चढून आल्यानंतर समोर आपल्याला हा दरवाजा दिसतो, तो आहे कोकण दरवाजा. या ठिकाणी कोरीव असं काम आहे, तुम्ही बघू शकता. आणि छत्रपती महाराजांच्या काळात जे या किल्ल्यावर धन सापडलं, त्या धन सापडल्यानंतर अनेक किल्ल्यांना त्या धनाचा वापर करण्यात आला. अतिशय सुबक अशा पद्धतीनं कोरीव काम या ठिकाणी दगडांना केलेलं आहे. आणि एकदम भक्कम अवस्थेत आजही हा दरवाजा आहे. दरवाजा सागवानी लाकडामध्ये तयार केलेला आहे. आणि याला जर समजा हत्ती घेऊन येण्याचा, हत्ती येणं शक्यच नाही, पण जरी हत्ती घेऊन आला, एखादा हत्तीने जर धडक मारण्याचा प्रयत्न केला, तर असे लोखंडी या ठिकाणी टोकदार असे लोखंडी रॉड लावलेले आहेत. ज्यावेळी दुश्मनाची चढाई बाहेरून होईल, त्यावेळी आत येत असताना या बाजूला अशा पद्धतीनं दरवाजा जरी बाहेरून ओपन करण्याचा प्रयत्न केला, तरी आतून इथं एक खच आहे. ही खच यामध्ये लाकडी ओंडका असा आत आणि बाहेर काढण्याचा सिस्टीम आहे. ही त्या काळातली एक चांगली आणि डोकं लावून केलेली सिस्टीम आहे. ज्यावेळेस या ठिकाणावरून जर लोखंडी ओंडका जो आहे तो अशा पद्धतीने जर दरवाजाला लावला त्या बाजूला पर्यंत, तर हा दरवाजा बाहेरून किती जरी धडका दुश्मनाने दिल्या तरी हा दरवाजा ओपन होत नसायचा. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी, हिरोजी इंदुलकर हे स्ट्रक्चरर होते, अनेक किल्ले त्यांनी बांधलेले आहेत. त्यापैकी या किल्ल्याला मध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. त्यामुळं हा किल्ला ट्रेकरसाठी अप्रतिम आहे. आपण जरूर या तोरणा किल्ल्याला भेट द्या. कोकण दरवाज्यातून आत आल्यानंतर या बाजूला अशा पद्धतीनं कातीव एक कड आहे. या ठिकाणी सैनिकांना बसण्याची व्यवस्था असावी. त्यानंतर या बाजूला भक्कम अशा पायऱ्या आहेत. आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी सैनिकांना आराम करण्याची जागा असावी, असं एक माझं मत आहे. तर अतिशय सुंदर असं सुबक ह्या कोकण दरवाज्याचं दृश्य आहे. कोकण दरवाज्याच्या बुरुजावरती आल्यानंतर अतिशय एक दुर्मिळ असं चित्र पाहायला मिळलं. या बारीक सारीक गोष्टी आहेत. अनेक व्हिडिओ मी पाहिले, परंतु व्हिडिओमध्ये जी वस्तुस्थिती आहे ती माणसाला सांगता आली पाहिजे. तुम्ही बघा, कोकण दरवाजा हा समोर दिसतोय आणि आम्ही त्याच्या समोरच्या बुरुजावर आहे. आणि ह्या कोकण दरवाजाच्या पलीकडच्या बाजूला आत गेल्यानंतर एक आपल्याला बुरुज दिसतोय, तिथं पण एक बुरुज आहे. तर जर दुश्मनाने खालून चढाई केली आणि कोकण दरवाजाच्या समोर आला दुश्मन, तर त्या समोरच्या आम्ही बुरुजावर आहे. या बुरुजावरून एक अशी सिस्टीम त्यावेळी केलेली आहे. ह्या जे देवळे दिसतात ना, देवळी, ह्या देवळीतून या ठिकाणावरून गरम केलेले तेल सोडणे किंवा या बुरुजावर जे दगडगोटे ठेवलेले आहेत ते दगडगोटे खाली फेकून मारणे, अशा पद्धतीनं विना सायास अतिशय कमी आपली सैनिकांची ताकद लावून आपण दुश्मन माघारी पाठवण्याचं या ठिकाणी छत्रपतींच्या सैनिकांना ट्रेनिंग दिलं जात असत. किल्ल्याचा ट्रेक करत असताना आम्हाला दिसून आलेलं हे 5वं पाण्याचं टाका आहे. या टाक्यामध्ये पाणी आजही लेवल धरून आहे. पाण्याचा झरा नक्कीच या ठिकाणी आहे. ज्यावेळी आपले सैनिक या ठिकाणी होते त्यावेळी या पाण्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने पिण्यासाठी आणि वापरासाठी पाण्याचा वापर होत असणार. कोकण दरवाजाच्या बुरुजावरून आपल्याला समोर स्वराज्याची राजधानी रायगड याचा डोंगर दिसतो आणि तो किल्ला पण या ठिकाणावरून दिसतो. आता हे दुसर धुकं असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही, तरी झूम करून बघतो. या ठिकाणी तोरणा या किल्ल्याला तोरणागड हे नाव कशावरून पडलं, तर तोरणजाई देवी मंदिर, तोरणजाई देवी मंदिर, या तोरणजाई देवी मंदिराच्या नावावरून या किल्ल्याला तोरणा हे नाव पडलंय. तर तोरणजाई मंदिर या ठिकाणी आता आपण आहोत. या ठिकाणी छोटेखानी मंदिर आहे. पहिला बिन्नी दरवाज्यातून आपण आल्यानंतर त्याच्या पुढं जो दरवाजा आहे त्याच्या बरोबर पाठीमागं हे मंदिर आहे, तोरणजाई मंदिर. आणि छत्रपती महाराजांनी ज्यावेळी पहिला किल्ला
तोरणा जिंकला. तोरणा गड जिंकल्यानंतर याच किल्ल्यावर आपला स्वराज्याचा ध्वज फडकवला आणि याच किल्ल्यावर ज्या वेळेस तानाजी मालुसरे आणि जे काय मावळे होते आपल्या स्वराज्याचे सरसेनापती, त्यांनी खोदकाम या ठिकाणी चालू केलं. खोदकाम चालू केलं म्हणजे अर्थात तो किल्ला त्यावेळी थोडा पडझड अवस्थेत होता, त्याला भक्कम करायचा या उद्देशानं. तर त्यावेळी या मंदिराच्या शेजारी इथंच कुठंतरी आसपास 30 हंडे भरून सोनं, कल्पना करू शकता तुम्ही आज या सोन्याची किंमत किती असेल. आणि त्या मावळ्यांना ज्यावेळी धन सापडलं, हे धन छत्रपती महाराजांना, छत्रपती महाराज पुण्याला राहत होते, त्या ठिकाणी ही बातमी पोचवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या धनाचा वापर राजगड बांधण्यासाठी, तसेच हा तोरणा किल्ला आहे याचा संवर्धन करण्यासाठी आणि आपल्या अनेक जे स्वराज्यातील किल्ले आहेत त्याचं संवर्धन करण्यासाठी वापरलं. आता आपण तोरणजाई देवीचं दर्शन घेऊया, बघूया आपण काय नजारा आहे तो. तर या ठिकाणी छोटेखानी मंदिर आहे आणि हे आता आम्ही संपूर्ण किल्ल्याचा ट्रेक करत केला, परंतु आम्हाला असं वाटलं की किल्ल्यावर वर कुठंतरी हे मंदिर असेल, परंतु परत लक्षात आलं वर कुठंच मंदिर हे बालेकिल्ल्यावरती नसून आपल्या बिन्नी दरवाजाच्या थोडं पुढं आल्यानंतर एक दरवाजा आहे, त्या दरवाजाच्या पाठीमाग आहे. हे आपण सुरुवातीला माहिती घेतली पाहिजे, नाहीतर या मंदिराचं दर्शन न होताच आपण जर या किल्ल्यावर ट्रेकला आला तर आपण माघारी जाण्याची दाट शक्यता आहे. तर हे जे मंदिर आहे, चला तर आपण या मंदिरामध्ये आता दर्शन घेऊया आणि आत या ठिकाणी तोरणजाई देवीची मंदिराची सुबक अशी मूर्ती आहे आणि त्याच्या समोर एक घडीव अशी पिंड आहे. अशा पद्धतीनं पूर्वी या ठिकाणी या मंदिराच्या समोर दगडामध्ये वरून छत असण्याची शक्यता आहे, परंतु आज हे मंदिर या ठिकाणी पुरातत्व खात्यामार्फत काही दगड या ठिकाणी घडायचं काम चालू आहे, पण याचा जीर्णोद्धार कधी होईल हे आपण आता सांगू शकत नाही. तोरणा किल्ल्यावर गेल्यानंतर संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी 6 ते 7 तासाचा वेळ लागला आणि हा संपूर्ण ट्रेक यशस्वी करून आपण जड अंतकरणानं किल्ल्याला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आपण हा किल्ला सोडतोय. अतिशय जड अंतकरणानं आपण किल्ल्याचं आता उतरतेच्या दिशेनं लागतोय. तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. असंच मी पुढं ज्या किल्ल्यावर ट्रेक करणार आहे त्या किल्ल्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. धन्यवाद.